ते का करतो आपण ते सांगा पप्पा. आपण ह्याच्यामध्ये आता मायक्रो न्यूट्रियन्स प्लस शेणखत टाकतोय. तर त्याच्यासाठी ही रिंग केलेली. याला जवळजवळ 6 इंचाचा खड्डा पाडणार आणि त्याच्यानंतर ते सर्व टाकणार. सो आपण या चौकोन मध्ये आता सगळे आपण हे जिंजर लावलेलं आहे हा आणि काय काय ठिकाणी हळद पण आहे. हा हळद तर आहे. मोस्टली आता काय साईडच्या साईडने हा जो चौकोन आहे हा त्याच्यामध्ये आम्ही जेवढं अद्रक वगैरे निघतो तो काढून टाकणार, सेंटरचं तसं ठेवणार आणि या साईडने खत टाकणार आहोत. हा मग मायक्रो न्यूट्रिएंट्स टाकणार आहोत, कारण मग हे जास्त झालं तर सगळं न्यूट्रिएंट्स जिंजरला जाईल आणि जो मेन नारळसाठी त्यासाठी यूज होणार नाही. तसं So आता हा असा प्लॅन आहे ना आपण. हा तसं जे नायट्रोजन फिक्सिंग हे आहे तूर किंवा काय आहे त्याचे रूट्स खाली गेलेले आहेत ते पण काढावं लागणार, कारण आपण ह्याच्यातून देतोय. कारण हे ठेवलं तर ते मग त्याचं अन्न ह्यालाच भेटेल, बाकीचं व्यवस्थित होणार नाही. आपल्याला नारळ व्यवस्थित करायचे. हा. हा हे तर आता काढूया आपण. ऍक्च्युली हळद जास्त जुनी पण नाही आली. नॅचरल सॉरी नॅचरल जिंजर बोलता बोलता होतं, कारण हळद पण काढवतो ना आम्ही आधी. चुका होतातच, ठीक आहे. तर हे तुमची तर हे दाखवलं जिंजर आहे फ्रेश एकदम. सो आता हे काढणार आम्ही. मोस्टली जे एक्स्ट्रा आहेत ते आम्ही मे बी वापरू किंवा परत दुसरीकडे रिप्लांट करू. काढतील ते. काढतो ना इकडचं मी. हा काढ. कोपऱ्यातलं काढायचं ना. ते घे ते घे. हे हातानं नाही काढू शकत. नाही ते मग वरचं पण तुटेल. नाही मी हात घालून काढतो ना. नाही काय होईल, फक्त वरून तुटेल, त्याचं ते हे आहे ते आतच राहील. मग त्यासाठी मग मी येते दुसऱ्या खमकी नाही. वापरतो ना. खमकी कशाला, ह्याच्यानं घे आणि त्याच्याने येईल ऑटोमॅटिक. असं अडकून म्हणताय का तुम्ही? तू करताना तसंच कर. हे बघ आपण काय करतोय, हे करतोय ना तसंच खत की. एक मिनिट अहो मग त्यापेक्षा मी ह्याच्यानं काढतो ना. काय टिकाव नाही. हा, हो ते बेस्ट आहे. सगळ्यात चांगलं. मग तेच तर बोलतोय. त्याचा फावडा आणि ह्याला म्हणतात पहार. आम्ही विदर्भात सब्बल म्हणतो याला. सब्बल म्हणता का? अच्छा. जॅव्हलिन थ्रोला वापरू शकतो. बरं मेन थिंग आहे आता ते आता इथं न डॅमेज करता रूट्स जिंजरचे ते काढायचेत. प्लांटेशन मे बी दुसरीकडे करू, पण सध्या तरी तुम्हाला जो मगाच्या व्हिडिओमध्ये माझे वडील बोलले आता तसंच प्लॅन आहे. तर आता ट्राय करूया कसं निघतंय ते. जास्त जोर लावला जांबा झालायला लागला. नाही जांभ्याला द्यायचं नाही काय. हा फक्त ते नाही तर टिकाव बेस. निघालते ते काय निघाला निघाला निघाला. थोडं थोडं लूज करायचं, थोडं लूज लूज करा. काही जांबा खाल्लेला पूर्ण. बताया क्या है, बिचारा क्या है. तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या आणि माती छोटस ठेवलं ना ते रूट तरी पण होईल ते. थोडंसं उन्हात. पण तिकडे लावलं पाहिजे. काय इथं कुठं लागता येईल ना तिकडे. ते जमीन भुसभुशीत केली तो हलला. हा ठीक आहे ना. तर सिमेंट लावू शकतो, ते पडणार नाही. चांगलं आहे. अहो आता मी काढलं ना तो बेस्ट आहे. असं काढतो. नाहीतर तू हे घे टिकाव आत जाऊन काढ. गोष्ट झालं पप्पा. टिकाव वापरा किंवा पहार पण वापरा. ह्याच्यावर जोर देऊ नको. नाही देणार जोर. फ्रेश जिंजर. जाऊ तुम्ही. अहो मी करतोय ना म्हणजे एकाच ठिकाणी एवढं काय नाही ना गोष्ट. हे गाडी हो
केसर गुलाब आहे हा, पुण्यावरून आणला होता इथे लावायसाठी. पाईप आहे ना इथं ओपन आहे ना, पण त्या झाडाची पुढे लागली सगळे झाडं टाकायला. गुलाबाची फुलं. सावली सगळीकडे आता ये लीजिए फूल. धन्यवाद. कडक आहे. ही झाली आहे हळद काढून. ही अशी दिसते. आता कवळी आहे त्यामुळे लिटिल पिंक आणि येलो आहे, ताजी. तो एवढा मोठा बंच काढलेला आहे. सुगंध पण ओल्या मातीचा फार छान येतो. पहिल्यांदा जिंजर काढले म्हणजे असं जमिनीतून, नाहीतर आपण बाजारपेठेतून विकतच घेतो. तो मज्जा. हे बघा इथे ही ड्राय झाली, याच्यातच ड्राय झाली. हा ड्राय झाली आहे. ती जी बघितली आपण ती पिंक आहे अशी. पिंक. मजा पण वाटते की जे आपण रोपं लावली आहेत, कुतूहल पण असतं की कसं येणार, नाही का. सो एक आहे, मजाच आहे, मेहनत पण आहे. सो हे आंब्याचं झाड आणि त्या शेजारी आम्ही हळद लावलं होतं, सेम अगेन नायट्रोजन फिक्सिंगसाठी. पण आता सध्या आम्ही थोडे फर्टिलायझर आहे ना आपले नॉर्मल नॅचरल फर्टिलायझर्स टाकणार आहोत. सो ते सगळं जे पण आपण फर्टिलायझर टाकतो ते हे खाऊन टाकतं. सो आता हे ह्यांना बाजूला काढणार, सो दॅट जेवढं पण नॅचरल काय म्हणतो आपण त्याला, जे खत टाकलं आहे ते सगळं झाडांना पोषक मिळेल. आणि हे सगळे काढून दुसरीकडे आम्ही लावून टाकणार. काही ठिकाणी हे पण आडवे येतात, पण तेवढी जागा सोडतोय. असं वाटतं केवढं आतपर्यंत गेलं ते. काढते. माती जास्त आली. अजून आहे ना ग्रो व्हायला आणखी फुल चान्स होता. आम्ही आधी लवकरच काढलं. आणखी 4-5 महिने राहिले असते ना
तुम्हाला भरपूर सारे दिसले असते. तर ही आहे तुमची हळद. आणि कलर याचा खूप स्ट्रॉंग असतो. ज्यांना जर माझ्याकडे जुने व्हिडिओ असतील तर मी दाखवीनच. त्यात कसे आम्ही काढले होते, त्यांना वाळत घातलेलं, मग कापलेलं, परत वाळत घातलेलं आणि मग गिरणीमध्ये टाकतात. तर हे आहे हळद. हे आहे तुरीचं झाड. ॲक्च्युली तूरचा पण टाईम झालेला, बट अगेन सेम आता झाडाच्या शेजारी लावलेलं आहे, यांचा यूज नाही आहे. सो अगेन बॅक टू द सॉईल. साईज बघ. वाईज मी काढून ठेवलेले आहेत. अजून एक बॅच नेली ऑलरेडी, 1-2 बॅच घेऊन गेलेले. जास्त काढलेलं नाही डीपमध्ये. अजून ह्याच्यामध्ये हळद आहे, ते ठेवून दिलेले. हो, अजून झाली असती तर भरपूर मोठी झाली असती. सो मागच्या पण ऑलमोस्ट काढली होती आम्ही. 25 किलो जवळ हळद निघाली होती, 25-20 किलो. पण ऑब्विसली ते ड्राय करून हे करून 3 ते 4 किलोच होतं, जास्त नाही. पण एकदम पिवळी हळद आणि ऑर्गॅनिक म्हणतो आपण ते. सो आता हे सगळं काढून आम्ही ठेवणार आहोत. मग त्याला कापून वगैरे कट करून वाळत घालावं लागतं. ह्या सगळे प्रोसेस होतील. सो त्यातली एक अजून बाकी ठिकाणी पण आहे, ते गोळा करतो आणि तुम्हाला टोटल दाखवतो की किती झाले. सो ही जी हळद आहे, स्टील अजून 2 महिन्यांत काढली असती, आणखी मोठी झाली असती. बट ऑप्शन नव्हता, काढावंच लागलं. स्टील आम्ही ते थोडेसे त्यातले रिप्लांट करू. आणि हे आहे आमचं जिंजर, आपण आलं म्हणतो. सेम आलं देखील आणखी 1-2 महिन्यानंतर काढलं असतं, थोडी मोठं झालं. स्टील छोटासा कांदा लावतो आणि स्टेला एवढं होतं. तर यावेळी आम्ही यावेळी आलं आणि हळद दोन्ही काढलेत. आता हे दिसायला एवढं आहे, बट कापून झाले तर थोडंसंच दिसणार आहे. बट अगेन तसंच असतं. अख्खा दिवस गेला काढता काढता, पण मजा आली. सो आता आमचा प्लॅन आहे की ह्याला आम्ही थोडंसं कट करणार, कापणार आणि ड्राय करणार आहोत. तर हे दिसायला ऑलमोस्ट 6-7 महिने गेले, पण 6-7 महिन्याची मेहनत आहे. दिसते एवढीशी. काय आई? काय माझ्या आई आहेत.
ऑलमोस्ट 80+ स्टील यंग आहेत, स्टील चालताय फिरतायत, हेल्दी आहे. सो आमचं आता तरी सध्या प्लॅन याला कापायचं, ड्राय करायचं आणि वापरायचं. बाकी तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असे आणखी व्हिडिओ काढत राहीन मी. बाय. हे कांदा लावायचं. हे कांदे ना तर परत कधी लागलं किती 8-9 महिने जातात ना लागायला. पण पुरून ठेवायचं. पुरून ठेवायचं. हे लावून टाकायचे असेच. हळद याच्यामध्येच टाकायचे लावून ते सगळं. हो आई म्हटले त्यांनी कांदा दिला म्हणून कापून आईनं ते सांगितलं कापूया नाही, फक्त हळद हे काढून घेऊया आणि बाकी लावून द्यायचं. म्हणजे ते मला तुम्हालाच लावावं लागेल आम्ही नसणार तर. लावू आता आई असं चांगला खटावून लावलं नको काय नको, परवा लावून घेऊया आपण. ते बकेटमध्ये ठेवण्याचे काय, हे काय वाळत नाहीत लवकर कांदे, यांना काय प्रॉब्लेम नसतो नाही का. आता वर्षभर आपण बाहेरच ठेवतो ना ते. जे कांदे ठेवतो ते बाहेरच असतात, त्याला कुठे आपण काय पाणी वगैरे ठेवतो. One hour later. बोल मम्मी काय करतेस? हळद आहे ना त्यावेळेस लवकर काढलेली हळद, भरपूर निघते हळद आपली. यावर्षी लवकर काढलेली. औषध टाकायचं आहे ना, जरा खत टाकायचं आहे आंब्याच्या बुंदात, त्याच्यामुळे ते काढावे लागले. तर एवढे सकाळपासून काढले ते एवढं निघालेलं आहे. एवढेच सकाळ म्हणजे एवढंच म्हणजे निघालं ते ह्याच्यापेक्षा आता. ट्रिपल चौबल निघालं असतं भरपूर ऍक्च्युली. निघते, नेहमी नॉर्मल मागच्या पण जसं 20-25 किलो काढलं होतं आणि ऑलमोस्ट 4-4.5 किलो ऑलमोस्ट आले होते हळद. तर आम्हाला वर्षभर प्लस जास्त टिकते. एवढं लवकर काढलं. ही हळद धुवायची सगळी, आता हे धुणार, कापणार, वाळत घालणार आहे ना. हा धुवायची, थोडी कोरडी झाली की लगेच बारीक चिरायची आणि उन्हात नाही वाळवायची. उन्हात वाळवल्यानंतर फिकी होते नाही का, सावलीच वाळवायची असते. चांगली वाळली की मग हळद करायची आपण पावडर. जास्त असली गिरणीवर आणतो, थोडी असेल तर. आणि आता हे राहिलं त्याचं काय करणार आहोत आपण? हे लावून टाकतात पुन्हा. आता हे आपण परत लावणार आणि मग परत त्याला फांद्या जसे फुटतात तसे त्याने कांदे फुटत राहणार. त्याला अजून कांदे आहेत ना, ते पूर्ण झाले, तयार नाही झाले. पण जास्त नाही, एवढं एका जागी असं बुजका लाव. हा एकत्र भरपूर, एक सिंगल नाही लावायचे, भरपूर सारे 4-5 एकदम लावायचे. ते वाढणारे वाढतील. बरोबर आहे. दरवर्षी काढतो हळद आपण, आणि बघ मग पण यावर्षी जरा लवकर काढल्यामुळे जरा कमी झाले हळद. हा आम्ही सगळे उपटलेले नाही झालं. आता राहिलेले ते पुढच्या वर्षी काढणार, जे राहिले ते आता लावून टाकायचं. सो आजचा व्लॉग कंप्लीट झाला फक्त हळद काढण्याचा. हळद आणि जिंजर आपण म्हणतो आलं, ते दोन्ही काढून झालेत. ते नंतर आणखी झाल्यावर फोटो दाखवीनच मी. सो आजचा व्लॉग आपण इथं संपूया. सांगा तुम्हाला कसं व्हिडिओ वाटला. बाय.